धनु राशी ज्योतिषशास्त्रानुसार राशी चक्रातील 9वी रास म्हणजे धनु। या राशीचा स्वामी ग्रह हा गुरु आहे। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्यात अनेक अद्भुत योग तयार होत आहेत। या महिन्यात बुध, सूर्य, मंगळ आणि शुक्र हे त्यांची राशी बदलणार आहेत, ज्याचा परिणाम धनु राशीच्या जीवनात कोणत्या न कोणत्या प्रकारे दिसून येईल। जून महिन्यात मिथुन राशीत बुध, सूर्य आणि गुरुची युती होणार आहे, ज्यामुळे गजकेशरी राजयोग तयार होईल। अशा परिस्थितीत धनु राशीच्या लोकांसाठी जून महिना फलदायी ठरू शकतो। या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर भरपूर नफाही मिळू शकतो। मग चला जाणून घेऊया धनु राशीचे जून 2025 चे मासिक राशी भविष्य कसे असेल। या राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळू शकते। जून महिना तुमच्यासाठी अनेक प्रकारे भाग्यवान ठरू शकतो। या राशीखाली जन्मलेल्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी खूप फायदे मिळू शकतात। आत्मविश्वास वेगाने वाढू शकतो। यासोबतच पद आणि प्रतिष्ठेसह पगारात वाढ होण्याची शक्यता आहे। व्यवसायाच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही बनवलेल्या रणनीती प्रभावी ठरू शकतात। उत्पन्नाचे अनेक नवीन स्रोत उघडू शकतात। यासोबतच तुम्ही एखाद्या जुन्या मित्राशी भेट होऊ शकते। तुम्हाला परदेशात काम करण्याची किंवा व्यवसाय करण्याची संधी मिळू शकते। समाजात आदर वाढेल, यामुळे वैवाहिक जीवन चांगले राहील। तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल। धनु राशी जून महिन्यात निर्माण होणाऱ्या राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर वृषभ आणि मिथुन राशीमध्ये सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुद्धादित्य राजयोग निर्माण होत आहे। सिंह राशीमध्ये मंगळ आणि केतू यांच्या युतीमुळे कुंजकेतू योग निर्माण होत आहे आणि मिथुन राशीमध्ये बुध आणि गुरु यांच्या युतीमुळे सृजन होत आहे। याशिवाय चंद्राच्या स्थितीतील बदलामुळे गजकेशरी, महालक्ष्मी, विषग्रहण, कालाक्ष योग असे शुभ राजयोग तुमच्या राशीमध्ये तयार होत आहेत। या राजयोगांच्या प्रभावामुळे या महिन्यात तुम्ही अध्यात्माकडे आकर्षित होऊ शकता। नशीब तुमच्या बाजूने असेल। नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे। उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे। कुटुंबातील ज्येष्ठांकडून तुम्हाला आशीर्वाद मिळतील। प्रवासाची शक्यता आहे। धनु राशीच्या लोकांसाठी जून महिन्याची सुरुवातच शुभ राहणार आहे। या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पाठिंबा आणि सहकार्य मिळेल। त्यांच्या मदतीने तुम्ही चांगले उत्पादन घेऊ शकता। तसेच तुमचा आदर वाढेल। तुमच्या कठोर परिश्रमाचे आणि समर्पणाचे कौतुक केले जाईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास तर वाढेलच, परंतु तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा देखील वाढेल। जर तुम्ही बऱ्याच काळापासून करिअरमध्ये प्रगतीची वाट पाहत असाल किंवा तुमचा व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करत असाल तर या महिन्यात यश तुमचे पाय चुंबन घेईल। उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उघडू शकतात। विशेषतः जे नोकरी करतात, फ्रीलान्सिंग किंवा फ्रीलान्स गुंतलेल्या आहेत त्यांच्यासाठी। जुन्या मित्रांच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या मदतीने तुम्ही या समस्या सोडवू शकाल आणि तुमच्या नात्यात गोडवा परत येईल। महिन्याच्या उत्तरार्धात विशेषतः तुमच्या व्यावसायिक जीवनात अनेक नवीन संधी तुमच्या दारावर ठोठावतील। तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला सतर्क राहावे लागेल, कारण काही छुपे शत्रू किंवा विरोधक तुमच्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात। जर तुम्ही परदेशात नोकरी किंवा व्यवसायात गुंतलेले असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो। या काळात तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्यांमुळे तुम्ही उत्साहित होऊ शकता, ज्यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल। वैवाहिक जीवन गोड राहील आणि तुमच्या जोडीदारासोबत सहलीला जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल। एकंदरीत हा महिना तुमच्यासाठी यश आणि सावधगिरीचा संगम असेल। तुम्ही जितका संयम आणि समजूतदारपणा दाखवाल तितकाच हा काळ तुमच्यासाठी यशस्वी आणि संतुलित ठरेल। धनु राशी या महिन्यात तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे लग्न होण्याची शक्यता आहे। या काळात घरी एखादा छोटासा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे, परंतु कोणत्याही कार्यक्रमात जास्त लोकांना आमंत्रित करणे टाळा, अन्यथा ते तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अशुभ ठरेल। कुटुंबातील एखाद्या सदस्याचे तुमच्याशी एखाद्या गोष्टीवरून मतभेद होण्याची शक्यता आहे, म्हणून अशा वेळी तुमच्या वडिलांचा सल्ला घ्या आणि नंतर कोणताही निर्णय घ्या। व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी नवीन नफ्याच्या संधी घेऊन येईल, परंतु तुम्हाला सतर्क राहण्याची आवश्यकता आहे। गेल्या काही महिन्यात तुमचे जे काही नुकसान झाले आहे ते या महिन्यात नफ्यात बदलेल। जर तुम्ही या महिन्यात योग्य क्षेत्रात पैसे गुंतवले तर ते भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते। सरकारी अधिकारी त्यांच्या शहरापासून दूर कामावर जाऊ शकतात किंवा या महिन्यात त्यांची बदली देखील होऊ शकते। अशा वेळी प्रवास करताना अत्यंत काळजी घ्या आणि सतर्क राहा,
खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांना या महिन्यात त्यांच्या सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि ते त्यांच्या कामात प्रगती करतील. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यात काही गोष्टींबद्दल त्यांच्या शिक्षकांकडून फटकारले जाऊ शकते. अशा परिस्थितीत अभ्यासावर पूर्ण लक्ष द्या आणि सर्वोत्तम निकाल देण्याचा प्रयत्न करा. उच्च शिक्षण घेणाऱ्या लोकांकडे या महिन्यात जास्त काम असेल, परंतु शेवटी ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यात त्यांच्या वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, जे त्यांना योग्य मार्गदर्शन करेल. तुम्ही तुमचे कार्यक्षेत्र बदलण्याचा विचार कराल, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. विवाहित लोकांचे त्यांच्या जोडीदाराशी नाते गोड असेल, परंतु दोघेही एकमेकांना कमी वेळ देऊ शकतील. एकमेकांपासून दूर राहिल्यामुळे निराशा होईल, पण परस्पर समजूतदारपणामुळे नाते आणखी मजबूत होईल. या महिन्यात रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांचा त्यांच्या जोडीदाराबद्दल भ्रमनिरागस होऊ शकतो. लग्नाची वाट पाहणाऱ्यांना या महिन्यात चांगला जीवनसाथी मिळू शकेल, म्हणून स्वतःला जास्त उत्तेजित करणे टाळा आणि त्यांच्याशी सोप्या पद्धतीने बोला. या महिन्यात तुमच्यासाठी शारीरिकदृष्ट्या आरोग्याच्या दृष्टीने पाहिल्यास हा महिना तुमच्यासाठी शारीरिकदृष्ट्या चांगला राहील आणि तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. परंतु मानसिकदृष्ट्या तुम्हाला कशाची तरी चिंता असेल. तुमच्या मनात खोलवर असलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही चिंतित असाल, ज्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योगासनांचा समावेश करा. जर तुम्हाला दम्याचा त्रास होत असेल तर या महिन्यात स्वतःची विशेष काळजी घ्या. घराबाहेर पडताना नेहमी इन्हेलर सोबत ठेवा, अन्यथा समस्या वाढू शकतात. धनुराशी, या महिन्यात तुमच्यासाठी भाग्यवान अंक हा 2 असेल, तर भाग्यवान रंग हा हिरवा आहे. धनुराशी, या महिन्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज योगा करा, ज्यामध्ये प्रामुख्याने 10 मिनिटे ओम मंत्र, 10 मिनिटे कपालभाती आणि 10 मिनिटे अनुलोम विलोम मंत्रांचा जप करणे समाविष्ट आहे. यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे चांगले राहील. रात्री झोपण्यापूर्वी शांत आणि एकांत ठिकाणी 10 ते 20 मिनिटे ध्यान करा. यातून तुम्हाला 2 फायदे होतील. पहिले, तुम्हाला चांगली झोप येईल आणि दुसरे म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ताजेतवाने वाटेल. ध्यान करताना तुम्ही मध्यम आवाजात शांत संगीत देखील ऐकू शकता. दर मंगळवारी सकाळी हनुमान चालीसा नक्की वाचावी किंवा हनुमान मंदिरात जा. यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर येणारे कोणतेही संकट दूर होईल आणि नेहमीच आनंद आणि शांती राहील. घराबाहेर असलेल्या गायी आणि कुत्र्यांना दररोज खायला घाला. तसेच घराच्या छतावर पक्ष्यांसाठी अन्न आणि पाणी ठेवा. ही पृथ्वी जितकी आपली आहे तितकीच त्यांचीही आहे. त्यांना दररोज अन्न दिल्याने आपल्याला पुण्य मिळते आणि ग्रहांचे अशुभ परिणाम दूर होतात. एकंदरीत पाहता धनुराशीसाठी येणारा हा जून महिना खूपच शुभदायी ठरणार आहे.